सोनवणे साहेबांनी जे काम आमच्या भागात केले तोच वारसा प्रवीणदादांनी इथून पुढे चालवावा अशी आमची खूप इच्छा आहे. त्यात अर्धा सोनवणे आत्तापर्यंत जे कामं करत आलेत तशीच कामं प्रवीण सोनवणे पण करावेत. कारण त्यांचं काम चांगलं आहे. गटरी ते होते सत्यतवा गटरी रस्ते सगळे हे केलेले आहेत तरी त्यामुळे त्यांचं काम चांगलं आहे. सोनवणे घराणे खूप एकनिष्ठ आहेत. प्रवीणदादा आमच्या घरातल्यासारखे आहेत. प्रत्येक कामाला हाकेला उभे राहतात. सत्ता नसतानाही सोनवण्यांच्या कुटुंबियांनी भरपूर ठिकाणी त्यांनी प्रगती केली आहे. प्रवीणदादाची आमच्या मंडळासाठी भरपूर त्यांनी केलेलं आहे पहिल्यापासून. एक फोन केला तरी ते हाकेला उभे राहणारी व्यक्ती आहे. 10 वर्षामागं सोनवणे साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे. आमच्या प्रभागामध्ये आम्हाला गटारी त्यांनीच करून दिलेल्या त्याच आहेत तशाच आहेत. बाकी कुणी म्हणजे आले पण त्यांनी काही एवढं लक्ष घातलेलं नाही आहे. तसं हरिदास सोनवणे साहेबांनी केलं, जयश्री सोनवणे साहेबांनी केलं, तसंच प्रवीण सोनवणे साहेब पण देखील काम करत आहेत. बरेच लोक सोनवणे साहेबांचं नाव घेतात की त्यांनी आमच्या गटरी केल्या, आम्हाला पाण्याची सोय केली आहे. आणि वडिलांच्या हातावर हात देऊन आईच्या हातावर हात देऊन त्यांनी 100% ते सगळं चालवणारच घेते. प्रवीण साहेब निवडून येणार. आमची इच्छा आहे सोनवणे साहेब निवडून यावे. काही सोनवणे साहेब येतील असं म्हणजे ह्या इथलं तरी वातावरण असंच आहे. आणि प्रवीण सोनवणे साहेबच विजय होणार. काँग्रेसकडून सोनवणे साहेब एवढे विजय होणार. प्रवीण सोनवणे विजयी होणारच, लागणारच. प्रवीण दादाला निवडून द्यावं अशीच आमची इच्छा आहे. ह्या निवडणुकीत प्रवीण सोनवणे 100% निवडून येणार. तुम्हाला काय वाटतं कुठल्या पक्षाची सत्ता आली पाहिजे? ह्यावेळेला काँग्रेसची सत्ता यावी अशी आमची इच्छा आहे. काँग्रेसची सत्ता आली. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीच मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापलेलं आपल्याला बघायला मिळते. शहरातील गल्ल्यागल्ल्यांमध्ये प्रचार यंत्रणेनं जोर घेतलेला आहे. शहरातील चौकात सभा गाजत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील विविध प्रभागामध्ये जातोय. तेथील जनतेच्या मनातील असणारा नगरसेवक कोण व नगरसेवक कसा असावा हे सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 13मध्ये. तर जाणून घेऊयात या प्रभाग क्रमांक 13मधील जनतेच्या मनातील नगरसेवक कोण आहे, त्याचबरोबर या प्रभागाचा कितपत विकास झाला आहे, होणारा नगरसेवक कसा असावा, जनतेच्या अपेक्षा काय आहेत हे सविस्तरपणे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. तर या ठिकाणी काही नागरिक आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. महापालिकेची निवडणूक होती, एकंदरीत काय सांगाल, विकास झाला आहे का हो? म्हणावा तसा नाही झालेला, पण आता बघू काँग्रेसची सत्ता आली की मग बहुतेक होईल. लोक मतदान करतील का काँग्रेसला? करतील की. का? गेल्या वेळेचा कारभार बघून भाजपचा म्हणजे बाकीच्या पक्षांचा कारभार बघून आणि ह्या वेळेला काँग्रेसची सत्ता यावी अशी आमची इच्छा आहे. नक्कीच खूप वर्षांनी निवडणूक होते. काँग्रेस पक्षाकडून प्रवीण सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? प्रवीणदादा आमच्या घरातल्यासारखे आहेत. प्रत्येक कामाला हाकेला उभे राहतात. त्यांच्या घरातले मम्मी पप्पा त्यांचे ते पण आमच्याबरोबर असतात सध्या. आमची काही तक्रार असली, काही कंप्लेंट असतील, काही त्रुटी असतील त्या पूर्ण करायला ते तत्पर असतात. कशी आहे सोनवणे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? एकदम मनमिळाऊ आहेत. सगळे आहे ना, प्रत्येक आहे ना कामाच्या वेळेला धावून येणारे आहेत. काय सांगाल की महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे? काँग्रेसचा. काकी, तुम्हाला काय वाटते नगरसेवक कसा असावा? नगरसेवक काम करणारा असावा, प्रभागाचा विकास करणारा असावा आणि सर्वात मिळून मिसळून राहणारा असावा. आता खूप वर्षांनी निवडणूक होते, विकास झाला काय? झाला आहे पण एवढा नाही, कारण भाजपाची सत्ता असल्यामुळं आणि काँग्रेसच्या हातात सत्ता नसल्यामुळं ते जास्त प्रमाणात प्रभागात विकास करू शकले नाहीत. पण सत्ता नसतानाही सोनवण्यांच्या कुटुंबियांनी भरपूर काँग्रेस सत्ता हातात नसताना देखील भरपूर ठिकाणी त्यांनी प्रगती केली. आम्ही आता जागोजागी फिरतो, जेव्हा आम्ही जातो फिरायला की बाबा प्रवीणदादाला मतदान करा असं म्हणून सांगायसाठी जेव्हा जातो आम्ही भागात फिरतो, तेव्हा बरेच लोक सोनवणे साहेबांचं नाव घेतात की त्यांनी आमच्या गटरी केल्या, आम्हाला पाण्याची सोय केली आहे. एवढ्या लांबपर्यंत लाईटीची सोय नव्हती, पाण्याची सोय नव्हती, गटरी नव्हत्या. आमच्या एका शब्दावर त्यांनी आमच्यासाठी धावून आलेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याप्रमाणे सर्वांनीच विचार करावा की खरोखर जर सोनवणे कुटुंबीय येतच असेल आपल्या मदतीला, तर आपण कुणाशी तुलना करत नाही, पण भाजपच का, काँग्रेस का नाही, काँग्रेसची पण सत्ता यावी, त्यांच्या पण हातात जरा सत्ता देऊन बघा अशी आमची इच्छा आहे. प्रवीणदादांच्या आई महापौर होत्या, वडील उपमहापौर होते, त्यांच्याबद्दल काय सांगाल?
प्रवीण दादाचे आजोबापासूनचे आमच्या सासूबाईंनी सगळे बघितलेलं आहे, त्याच्यामुळं त्यांचं पूर्ण कार्य आम्हाला माहीत आहे. आणि सोनवणे दादा होते तेव्हाचं पण कार्य माहीत आहे. पण जेव्हा वहिनी होत्या तेव्हाचं कार्य त्यांनी खूप चांगलं केले. कारण त्यांनी पूर्ण भागाभागात स्वतः गल्लीबोळात फिरून त्यांनी मतदानाच्या वेळेला पूर्ण गल्लीबोळ फिरून स्वतः पहिला नगरसेवक झाल्या. आणि महापौर काय न होण्यासारखं काहीच नव्हतं, कारण त्यांनी खूप भागात प्रगती केली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी त्यांना महापौरपद निवडून दिलं आणि त्यांनी खूप कार्य चांगले केले. त्याच्यामुळे आम्हाला प्रवीणदादा पण करणार हे 100% गॅरंटी आहे. त्याच्यामुळे प्रवीणदादाला निवडून द्यावं अशीच आमची इच्छा आहे. सोनवणे कुटुंबियांना राजकीय वारसा आहे, तो कशा प्रकारे प्रवीणदादा पुढे नेतील असं तुम्हाला वाटतं? आजोबाच्या पायावर पाय ठेवून तर 100% नेतीलच, पण आईवडिलांनी पण केलेलं कार्य त्यांच्या डोळ्यासमोरच आहे. त्याच्यामुळे ते पण त्यांच्या पाठीशी असल्यामुळे, त्यांचा दोघांचाही हात असल्यामुळं ते खूप चांगल्या पद्धतीनं पुढे हे कार्य करतील. नक्कीच. काय सांगाल, सोनवणे कुटुंबीय आणि जनता कसं आहे नातं? सोनवणे कुटुंबीय आणि जनता हे एक घरगुती नातं आहे. असं एक पाहुणे म्हणून नाही, तर एक घरातला संपर्क, की बाबा कुठल्याही कार्यक्रमाला असू दे किंवा त्यांच्या घरातला काय कार्यक्रम असू दे किंवा कोण घरातलं वारू दे, तर ते धावून येतात. असं म्हणत नाही की गरिबाच्या का जाऊ, श्रीमंताच्या का नाही जायचं, असं नाही. सगळ्यांच्या जातात, गरिबाच्या पण जातात, श्रीमंताच्या पण जातात. असं त्यांचं हे नाही आहे की चांगल्यांनाच बोलायचं आणि साध्यांना विचार नाही करायचा, असं काही नाही. खूप ते लोक मनमिळावू आहेत आणि तसंच प्रवीणदादाही आहे. आत्तापर्यंत तो आमच्या कधी आडीनडीला येतो, विचारतो की तुमच्या घरात काय आहे, काय प्रॉब्लेम आहेत काय. घरगुती जरी प्रॉब्लेम असले तरी दोघं नवरा बायको पण धावून येतात आणि प्रवीणदादा पण येतो. लोक काँग्रेसला मतदान करतील का यावेळी? करतील, कारण सगळीजणच भाजपाला वैतागलेत आता. फक्त लाडकी बहीणच नाही, तर जी महागाई आता वाढली आहे, सोन्याची म्हणा, चांदीची म्हणा किंवा धान्याची म्हणा, ही जी महागाई वाढली आहे ही काँग्रेसच्या वेळेत नव्हती, एवढी नव्हती. शेवटी सगळ्यावर कर वगैरे लावून जे आता त्यांनी महागाई वाढवली, त्याप्रमाणे काँग्रेसला GST कर ही गोष्ट नव्हती तेव्हा. त्याच्यामुळे जनता खूप समाधानी आणि सुखी होती. मॅम, अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल, विकास झाला का होता सर? झालं आहे. सोनवणेंचं आमच्याबरोबर खूप साथ आहे. आम्हाला सोनवणे सरांची, प्रवीणदादाची, आमच्या मंडळासाठी भरपूर त्यांनी केलेलं आहे पहिल्यापासून. काय रामनवमी असू दे अथवा काही असू दे, तरी सगळं त्यांचं आम्हाला खूप साथ आहे. कसं आहे, प्रवीणदादांची काम करण्याची पद्धत कशी आहे? नाही, त्यांच्या पणसारखीच आहे, पण व्यवस्थित आहे सगळं. म्हणजे विचारून वगैरे सगळ्यांशी बोलून, मंडळाची पोरं वगैरे सगळे एकत्र घेऊन सगळं विचारणं वगैरे करणं, सगळ्यांना मोठ्यांना सगळं आदराने विचारणं, सर्व व्यवस्थित आहे त्यांचं. प्रवीणदादांच्या आई महापौर होत्या, वडील उपमहापौर होते, त्यांच्या कामाचा कसा त्यांना फायदा होतो यामध्ये? तसं म्हणजे कसं आहे की ते आई वडील तर आहेतच, त्यांचंच ते तर त्यांचे गुरु आहेत. त्यांच्या ह्याच्यानेच ते पुढे चालत आले. जे सांगतील आई वडील त्याच्या ह्याच्याने त्यांनी पहिल्यापासून सगळ्या मंडळाला साथ दिलेली आहे. काय होईल या निवडणुकीत? होणार ना, विजयी होणार ते. तुम्हाला काय वाटते, कुठल्या पक्षाची सत्ता आली पाहिजे? हो का, तसं काय नाही. कसं काय म्हणजे मला म्हणायचं आहे की सत्ता अशी नाही की जे कोण आपल्याला काय या जनतेला करून दाखवते हे आली पाहिजेत. जे येतात त्याच्यानंतर पैसे वाटतात, नंतर कोणी येत नाही, जात नाही. रस्ते ना, गटर ना, काय ना. तसं यांना नाही ना, बोलवलं तरी दादा येऊन बघून जाणार, हां मी करून देतो म्हणून सांगणार, हे मात्र आहे. मग अशी लोक पाहिजेत जे सगळी जनतेचं ऐकून काम केलं पाहिजे. येणं निवडून आलं म्हणजे झालं नाही. असं काय होईल या निवडणुकीत? होणार, विजयी होणार. कसा असावं नगरसेवक, कसा असावा? नगरसेवक हा सर्वसामान्यांच्या ह्याच्यामधला आहे आणि सर्वसामान्यांची कामं करणारा नगरसेवक असावा. आता प्रवीण सोनवणे निवडणूक लढवत आहेत काँग्रेसकडून या प्रभागातून, त्यांच्याबद्दल काय सांगाल? सोनवणे घराण्यांशी जर बोलायचं झालं तर सोनवणे घराणं खूप एकनिष्ठ आहेत. आत्तापर्यंत प्रभागामध्ये त्यांनी भरपूर सगळ्यांशीच एकनिष्ठ राहिले आहेत, काम केलेलं आहे घरोघरी जाऊन. तसंच आज जसं हरिदास सोनवणे साहेबांनी केलं, जयश्री सोनवणे साहेबांनी केलं, तसंच प्रवीण सोनवणे साहेब पण देखील काम करत आहेत. आणि प्रवीण सोनवणे साहेबच विजय होणार, काँग्रेसकडून सोनवणे साहेब एवढे विजय होणार. कशी आहे सोनवणे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? ती खूपच सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. कधी कुणाशी म्हणजे असं नगरसेवक किंवा असं मी कार्यकर्ता किंवा एखादं हे आहे म्हणून असं करत नाहीत.
त्यांच्या घराण्याचं असं आहे की ते सगळ्यांची म्हणजे मन मिळवून मिसळून राहणारी व्यक्ती आहे. सोनवणे पूर्ण कुटुंबच तसं आहे. आणि प्रवीण सोनवणे तर कुठलं पद नसताना देखील त्यांनी भागात 5 वर्ष इतकी काम केले. 10 वर्षानंतर इलेक्शन आता लागली आहे. म्हणजे प्रशासनाच्या काळात देखील त्यांनी स्वतःहून प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन स्वतः कामं केलेली आहेत. स्वतः खर्चानं चिले कॉलनीतल्या तरुण मंडळाची कामं, तरुण मंडळ बांधून दिले आहे त्यांनी. आणि गणपतीचं मंदिर स्वतः त्यांनी उभा केलेलं आहे. स्वतःच्या खर्चाने त्यांनी केले आहे, कुठल्या ह्याने केलेली नाही आहे. त्यामुळं प्रवीण सोनवणे काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. म्हणजे पूर्ण सोनवणे कुटुंबाचीच पद्धत वेगळी आहे. त्यांच्या आजोबांपासून, त्यांच्या वडिलांपासून, त्यांच्या आई महापौर होत्या तेव्हापासून, आईंचं तर बोलायचं झालं तर सगळ्यांशीच म्हणजे मैत्रीचं इतकं छान नातं ठेवलं आहे की त्यांच्या मैत्री खातीर आजपर्यंत सगळे प्रचारासाठी बाहेर पडले. नक्कीच एकंदरीत बघायला गेलं तर खूप वर्षांनी निवडणूक होती. तुम्हाला काय वाटते या निवडणुकीत लोक व्यक्ती बघून मतदान करणार का पक्ष बघून? नाही, व्यक्ती बघून करणार. व्यक्ती बघून हे 100% मतदान करणार. पक्ष बघून नाही, व्यक्ती बघून मतदान करणार. प्रवीण दादांच्या आईवडिलांचा मोठा वारसा किंवा समाजकार्याचा वारसा त्यांच्या मागे उभा राहिला आहे, त्याबद्दल काय वाटते? आहे जसा तो आता ते दोघांनी त्याच्या आजोबांनी आईवडिलांनी केले म्हटल्यावर तो पण करणार, 100% करणार ह्याची आम्हाला गॅरंटी आहे. आणि खरोखर सर्वांनीच त्याला ह्या गोष्टीसाठी वेळ द्यावा आणि खरोखर त्याला मत देऊन त्याला करण्याची संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे. एकंदरीत काय सांगाल, विकास झाला आहे का प्रभागात? आमच्या प्रभागात तर झालेला नाही आहे विकास. कारण आमचं असं घर आहे की इकडून एक नगरसेवक, इकडून एक नगरसेवक, अशा भागातनं मी आहे. तिथं माझा इथं कोणतेच नगरसेवक येत नाहीत. आमच्या घराशेजारी सरकारी टॉयलेट आहे, ते इतकं घाण आहे ना, म्हणजे तिथं कोण लोटायला पण येत नाही, गटर काढायला येत नाहीत, रस्ते झाडायला येत नाहीत. त्यामुळं विकास असा नाही आहे, 10 वर्षात कोणीच केलेला नाही. नक्कीच. आता काय वाटते कुठल्या पक्षाची सत्ता आली पाहिजे? पक्षाची सत्ता असं नाही, पण करणारा व्यक्ती पाहिजे आहे. करणारा जे भागातला विकास करणारा किंवा आपल्या हाकेला उभा राहणारा व्यक्ती पाहिजे आहे आम्हाला. तर प्रवीण सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? प्रवीण सोनवणे सगळ्यात मिक्स होणारे आहेत. कारण त्यांचा आई वडील म्हणा किंवा त्यांचे आजोबा म्हणा हे पूर्वीपासून समाजकार्य करणारेच आहेत. आणि एक फोन केला तरी ते हाकेला उभे राहणारी व्यक्ती आहे. त्यामुळं प्रवीण सोनवणे विजयी होणारच, गुलाल लागणारच. सोनवणे कुटुंबियांना अनेक वर्ष सामाजिक कार्याचा राजकीय वारसा आहे. एकंदरीत काम करण्याची पद्धत कशी आहे कुटुंबियांची? खूप छान आहे. म्हणजे जरी आपण रात्रीचं जरी त्यांना फोन केलात की या ठिकाणी या म्हणलं तर ते पटकन येतात. असं नाही आहे की गरीब श्रीमंत कोणताच असा दुजाभाव करत नाहीत ती व्यक्ती. त्यामुळं ते सगळ्यांना मदत करणारी व्यक्ती आहे. मग तुम्हाला काय वाटते काय होईल या निवडणुकीत? निवडणुकीत प्रवीण सोनवणे साहेबांनाच गुलाल लागणार आहे. त्यांचं कार्य म्हणजे कार्य छान आहे, सगळीकडे प्रतिसाद छान मिळतो आणि आहे, तेच निवडून येणार. विकास झाला आहे का हो? विकास थांबलेला आहे सगळा. 10 वर्षात काही विकास झालेला नाही. आणि रस्त्यांचे प्रश्न तसेच आहेत, पाणी प्रश्न तसाच आहे, गटारं स्वच्छ केली जात नाहीत. हे आमचे मूलभूत प्रश्न तर हेच आहे. मग आता बाकी काय म्हणजे कोण निवडून आल्यावर विकास होऊ शकतो? आता पहिलं कसं सोनवणे साहेब करतच होते हो. ह्या 10 वर्षामागं सोनवणे साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे. आमच्या प्रभागामध्ये आम्हाला गटारी त्यांनीच करून दिलेल्या, त्याच आहेत तशाच आहेत. बाकी कुणी म्हणजे आले पण त्यांनी काय एवढं लक्ष घातलेलं नाही आहे. आम्हाला काय आता रस्ते करून पाहिजेत, गटारं स्वच्छ पाहिजे, स्वच्छतेकडं कुणाचंच लक्ष नाही आहे. आता साहेबांचा जसा दबाव होता तसा दबाव झाला नाही किंवा सोयी सवलती काय मिळाल्या नाही. काय होईल या निवडणुकीत? आता मला पण काय सांगता आता येणार. काँग्रेसकडून प्रवीण सोनवणे निवडणूक लढवत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल म्हणजे आम्हाला आता असं वाटतं की त्यांच्या वडिलांनी जे काम केलं ते त्यांनी करावं निवडून आल्यानंतर, हीच अपेक्षा आहे आमची. एकंदरीत काय सांगा, सोनवणे कुटुंबीय आणि जनता नातं कसं आहे हो? नातं एकदम घरगुतीच नातं आहे हो सगळ्यांच्या बरोबर त्यांचं. बरं. पहिलं म्हणजे आम्ही नवीन आलो ना इथं राहायला तेव्हा ते निवडून आले होते. आम्ही काम बघितलं पण ते चांगलं काम केलेलं त्यांनी त्यावेळेला. तसंच प्रवीणदांनी पण काम करावं अशी आमची इच्छा आहे. नगरसेवकांना कसं आपल्या भागातल्या लोकांशी मिळून मिसळून राहून त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घ्याव्यात आणि त्यांचं म्हणजे निरसन करायचा प्रयत्न करायचा.
निदान त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या तरी निदान त्यांनी पूर्ण कराव्यात अशी आमची इच्छा आहे आणि त्या साहेब पूर्ण करतील अशी आमची खात्रीच आहे. काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत प्रवीण सोनवणे, त्याच्याबद्दल काय सांगाल? आता इथून मागं साहेबांनी जे काम केले तेच त्यांच्या मुलग्यानं करावं अशी आमची खूप इच्छा आहे. सोनवणे साहेबांनी जे काम आमच्या भागात केले तोच वारसा प्रवीणदादांनी इथून पुढे चालवावा अशी आमची खूप इच्छा आहे. काही एकंदरीत कल्पना नाही. सोनवणे कुटुंबियांची विकास काम करण्याची पद्धत कशी आहे? हा नाही चांगली आहे, खूपच छान आहे. कारण कसं आहे साहेबांनी आमच्या भागात जे काय काम केले म्हणजे ते चांगलंच आहे आणि ते अजूनपर्यंत आम्ही तेच काम केलेलं, त्याच्या पुढं काय कोणी काही काम केलेलं नाही, काय नाही. जेवढं त्यांनी केले त्याच्यातच अजून आम्ही आहे. काय होईल या निवडणुकीत? साहेब निवडून येणार, प्रवीण साहेब निवडून येणार नक्कीच आणि आमचा पूर्ण पाठिंबा आहे ना त्यांना. बघायला गेलं तर अजून समस्या काय आहेत तिथल्या? इथल्या समस्या आता भरपूर आहेत. रस्ते नाहीत, कचऱ्याची विल्हेवाट सरळ होत नाही, गटारी स्वच्छ होत नाहीत. म्हणजे महानगरपालिकेचं आता इथून मागे जे उमेदवार होते त्यांनी काही आमच्या भागात अजिबातच लक्ष दिलेलं नाही आहे. आमच्या भागात तर अजिबातच नाही. आम्हाला त्यांनी खूप त्रास दिला आहे. कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे असं वाटतं? आमच्या भागात तरी साहेबांची, सोनवणे साहेबांचीच यायला पाहिजे. विकास झालाय का हो इथला? अजून आमच्या लग्नाला तर 22 वर्ष झाले. त्याच्या आधी सोनवणे साहेबांनीच म्हणजे गटारी रस्ता केल्या होत्या. त्यापासून आत्तापर्यंत कुणीही इकडं फिरकलेलेच नाही आहेत. त्यामुळे इकडले जे आता हिने सगळे बोलले ती समस्या पूर्ण व्हावी अशी आमची इच्छा आहे. प्रवीण सोनवणे निवडणूक लढवत आहेत काँग्रेसकडून, त्याच्याबद्दल काय सांगाल? आता प्रवीण सोनवणे पण ही लढाई लढावी अशी म्हणजे पूर्णच व्हायचं म्हणजे आता हरदा सोनवणे आत्तापर्यंत जे कामं करत आलेत तशीच कामं प्रवीण सोनवणे पण करावीत अशी आमच्या अपेक्षा आहे. एकंदरीत काय सांगाल सोनवणे कुटुंबीय आणि जनता नातं कसं आहे? हां, सोनवणे साहेबांचं आणि आमचं नातं म्हणजे आपल्या असं फॅमिली मेंबरवानीच सगळं आहे. म्हणजे आमचे मिस्टर पण म्हणजे त्यांचा मित्रावानीच त्यांनी सगळं असते. त्यामुळे आधी अगदी असं त्यांचं आणि आमचं नातं असं निगडीतच असल्यावर म्हणजे आमच्या घरानं सगळं व्यवस्थित. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीस प्रवीण सोनवणेच निवडून यावे अशी आमची इच्छा सगळ्यांची. काय वातावरण आहे इथलं? वातावरण काय नाही, फक्त आमची इच्छा आहे सोनवणे साहेब निवडून यावे. का तेच का? तेच पाहिजेत आम्हाला. पहिलं तिने काम केले त्यामुळे आमची इच्छा भागच आमचा सुधारलेला नाही. त्यामुळे आत्ता त्याच्यावर कोण आलेलंच नाही आणि आम्ही गेलं तरी कोणी दारात आम्हाला घेतलेलं नाही उभा करून किंवा आमच्या दारात कोणी आलेलं नाही काय करायचं किंवा काय नाही. सगळं आमचं म्हणजे कॉलनी आहे ती सगळी खेडं बरं करा आमची कॉलनी नको असं झाले. एवढीच आमची अपेक्षा आहे की सोनवणे साहेब निवडून यावं. कसं आहे सोनवणे कुटुंबियांची काम करण्याची सोनवणे साहेब आल्यापासून फक्त एवढंच माहिती आहे सोनवणे साहेब चांगले एवढेच. कसे प्रवीण दादा आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत आता त्याच्याबद्दल त्यांनी पण करावं मिळून मिसळून जे काय कोण सांगेल त्याला उभा राहून आपल्या पण यावं आमच्या गल्लीत आणि आमच्या गल्लीचा विकास करून दाखवावा एवढीच. त्यांच्या कुठल्या पक्षाची सत्ता यावी महापालिकेवर? आता सोनवणे साहेबांचीच यावी अशी आमची अपेक्षा. आमच्या गल्लीनं तरी सगळ्या ठरवलेलं आहे. जनता त्यांना मतदान करेल काय? करणार की करणार कारण का त्यांचं सगळं रिलेशन चांगलं आहे सगळ्यांचं सगळं त्यामुळे करणार लोक. काय वातावरण आहे इथलं? तर काही सोनवणे साहेबच येतील असं म्हणजे ह्या इथलं तरी वातावरण असंच आहे. कारण त्यांचं काम चांगलं आहे. इथून गटरी ते होते सत्तेतवा गटरी रस्ते सगळे हे केलेले आहेत तरी त्यामुळे त्यांचं काम चांगलं आहे. त्यामुळे ह्या भागात तरी तेच येतील निवडून. कशी आहे काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? चांगलं आहे काम करण्याची पद्धत. तुम्हाला काय वाटते नगरसेवक कसा असावा? नगरसेवक म्हणजे सगळ्यांचं सुखदुःखाला म्हणजे साथ देऊन हे करणारा असावा. आता म्हणजे प्रत्येक ह्याच्यात सहभागी होणारा असा नगरसेवक असावा. प्रवीण दादा विकास करतील का? करतील 100%. त्यांचे आई वडिलांचा एक मोठा राजकीय वारसा त्यांच्यासोबत आहे. कसा त्यांना फायदा होईल त्याचा? होय चांगला फायदा होईल. तुम्हाला काय वाटते कुठल्या पक्षाची सत्ता आली पाहिजे? काँग्रेसची सत्ता आली पाहिजे. का? नाही त्यांनी ह्या भागातला विकास केला त्यामुळे त्यांची तशी परंपराच आहे त्यांनी म्हणजे हे विकास करायची त्यामुळे त्यांनीच यायला पाहिजे. काय होईल हो या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत प्रवीण सोनवणे 100% निवडून येणार. त्यांना आमचा हातभार भरपूर आहे. आमचे सगळी मंडळाची मुलं इथल्या बायका प्रवीण सोनवणेंच्या मागं उभे आहेत. कसं आहे त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? त्यांच्या वडिलांची काम करण्याची पद्धत अगदी चांगली होती. आमचे पूर्वी जरी गटारी केलेत
रस्ते केलेत आणि कोण इथं काय कोणी हे ते झालं कोण एक्सपायर झालं तर त्यांचे वडील पहिला इथं हजर असतात. हां आता या निवडणुकीत प्रवीणदादा निवडणूक लढवत होय, आहे होय. त्यांची काम करायची पद्धत कशी आहे? आता ते त्यांनी त्यांच्यावर अवलंबून आहे कशी करायची कसं नाही. आम्ही आता त्यांना समस्या सगळं सांगणार. आईवडिलांचा वारसा ते हां कसे त्यांनी चालवतील? हां चालवणार की 100% 100% चालू त्यांनी वडिलांच्या हातावर हात देऊन आईच्या हातावर हात देऊन त्यांनी 100% ते सगळं चालवणारच की त्यांनी. त्यामुळे त्यांना आमचं 100% मतदान आपल्या कॉलनीचं आहे. सोनवणे कुटुंबीय आणि जनता नातं कसं आहे? एकदम रूढ आहे, एकदम रूढ आहे. एकदम असं ते असं ह्याचं असं वागत नाही ते आपण आमदार आहे खासदार आहे असं ह्यानं वागत नाहीत ते आपल्या घरगुती ह्यानं ते वागतात सगळ्यांच्या बरोबर. त्यामुळे आम्हाला पण ते हरिदास सोनवणे आले किंवा वहिनी आल्या तर आम्हाला वाटत नाही की हे मोठी माणसं आता आपल्याला भेटायला आले तर असं आम्हाला वाटत नाही. ते आमच्या जीवाभावाचीच मैत्री आहे. तर कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं तुम्हाला? आता ह्यांचीच येणार ना प्रवीण सोनवणेंचीच. बरं, त्यामुळे जनतेतून कसा प्रतिसाद मिळतोय त्यांना? भरपूर प्रतिसाद मिळते भरपूर. आपल्या कॉलनीत तरी भरपूर आहे. माझी इथं निवडून 100% सगळं त्यांची. आजी, सोनवणे कुटुंबियाबद्दल काय सांगशील? काय सांगायचं बघा त्याने आपलं म्हणून सगळं केलं आहे. आम्ही यात काय सांगणार त्याला ते आपलंच म्हणून करतात. कोण मेलं जरी असलं जर कळालं तर थांबत नाही ते. मग आम्हाला कसं वाटणार? आपलंच वाटणार ना. त्यांच्यासाठी काय आपल्याला हे म्हणायचं नाही. आणि तिने आता इथनं पुढं जरी निवडून आलं तर बाणाने आणि आईने आजीने चाललेलं ते तिने चाललं. त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? त्यांची काम करतातच तिने करतो म्हणून करतात. तिने आमची कामं केलेली आहेत. हरिदास सोनवणे आमची पहिली कामं सगळी केली आहेत. आणि काय सांगू तुम्हाला मग या निवडणुकीत त्यांचा मुलगा उभा आहे त्याबद्दल काय सांग? येऊन देत की मुलगा आला तर तिने आपल्या आई वडिलांनी चालवली ती चालवू द्यावं. आम्हाला काय वाईट आहे त्यात? तर आताच आपण प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागाचा झालेला विकास त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांना काय काय अपेक्षा आहेत, नगरसेवक कसा असावा, प्रभागात अजून देखील काय समस्या नागरिकांना भेडसावतात हे आपण सविस्तरपणे जाणून घेतले. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथे थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.